नमस्कार. रोखोक मराठी न्यूज नेटवर्कमध्ये मी दशरथ सायकर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर म्हणजे आपल्या अहिल्यानगर दक्षिणचे दोन्ही खासदार पदाचे उमेदवार निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांचे प्रचंड प्रमाणात शक्ती प्रदर्शन किंवा पब्लिक प्लेसमध्ये जाऊन त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे नेते मंडळी आहेत, ते लोकांचे थेट संवाद साधतात. तर अशा की निलेश लंकेचं कसं म्हणजे त्यांच्या कर्जत तालुक्यात कशा प्रकारे काम केलं जातं हे आपण जाणून घेण्यासाठी आपल्या कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ज्ञानदेव माऊली सायकर यांची आपण आज खास मुलाखत घेणार आहोत. अहिल्यानगर दक्षिणचे आता 2024चे अहमदनगर दक्षिण म्हणलं तरी चालण्याच्या या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात आपण या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अहिल्यानगर दक्षिणचे दोन उमेदवार सध्या दुरंगी लढत आहे. एक आमचे राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे निलेश लंके साहेब आणि दुसरे सुजय विखे. तर या दोघांची लढत असताना आज जर पाहिलं या दोन्ही उमेदवारांची तुलना होती. मी आता प्रत्येक गावात फिरतोय, घर टू घर घेतोय. घर टू घर घेतल्यानंतर असं आम्हाला जाणवतंय की या ठिकाणी सुजय विखे विषयी आणि भारतीय जनता पार्टी विषयी प्रचंड असा संतोष या ठिकाणी लोकात आहे. गेल्याच्या नंतर अक्षरशः भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेल्यानंतर लोक त्यांना हाकलून लावत आहेत. मी आता 8-10 दिवसापासून घर टू घर फिरतोय परिसरात. राशीन जिल्हा परिषद गटात घर टू घर घेतोय. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मी आतापर्यंतच्या निवडणुकीत कधीही पाहिला नव्हता. लोक गेलं की महिला असतील, रानात काम करणाऱ्या महिला असतील, सामान्य जनता असेल, गेल्याच्या नंतर आधी विचारतात आपण कुठल्या पार्टीचे आहेत. आम्ही जर म्हणलं शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत, तुतारीचे आहेत आणि निलेश लंके साहेबांचं काम करतोय तर ती लोक बोलतात. नाहीतर भारतीय जनता पार्टीचं जर नाव काढलं तर अक्षरशः लोक त्या ठिकाणी अतिशय उद्रेक या ठिकाणी आहे. तर याचं कारण असं आहे, निलेश लंके आमचा जी दक्षिणेचा खासदार निलेश लंके साहेब जो उमेदवार आहे, ह्या उमेदवाराविषयी अतिशय प्रचंड अशी क्रेज जनमानसात, तरुणात, शेतकऱ्यात सगळ्यातच आहे. आणि आपण जर पाहिलं तर खासदार सुजय विखे पाटलाला गेल्या वेळेस प्रचंड अशा मताने आपण निवडून दिलं. परंतु सुजय विखे पाटलाच्या 5 वर्षात कुठंही काम दाखवा. त्यांना आमचं आव्हान आहे, सुजय विखे पाटलांनी कर्जत तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी एखादं मोठं काय काम आणलं असलं तर त्यांनी जाहीरपणे, माझा सवाल आहे सुजय विखे पाटलांना की त्यांनी एखादं काम दाखवा. त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान मागता. सर्वात महत्वाचा विषय सुजय विखे पाटील यांना ज्यांचा कार्यकर्त्यांना खाजगीत विचारलं तर कार्यकर्ते सांगतात की कधीही फोन उचलला जात नाही सुजय विखे पाटलांकडे. आणि आमचा जो उमेदवार आहे निलेश लंके साहेब, हे 24 तास कधी बी फोन करा, फोनवरला अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी खासदारकीचा हा उमेदवार आहे. सामान्य घरातला उमेदवार आहे. प्रत्येकाला हवासा वाटणारा उमेदवार आहे. आणि अशा पद्धतीची जर निवडणूक पाहिलं तर अहमदनगर दक्षिणची जी आता निवडणूक आहे ती लोकांनी हातात घेतलेली. प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी जनतेतून आम्ही घरोघर फिरतोय. आता महिला असतील, त्याला कारण असं भारतीय जनता पार्टीत फार मोठं या ठिकाणी ह्यांनी 2 पक्ष जी फोडलेत त्याचा जास्त उद्रेक झालाय. एक पहिल्यांदा शिवसेना फोडली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवारला फोडलं. ह्यामुळे भाजपविषयी लोकांचा एवढं भाजपविषयी लोकांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, कांद्याचा बाजारभाव, कांद्याचा निर्यात बंदीचा प्रश्न असेल. कांद्याची निर्यात बंदी गुजरातला उठवली, गुजरातला आता चालू केलं निर्यात बंदी. महाराष्ट्र काय पाकिस्तानमध्ये का? तर शेतकऱ्यांची या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला बाजारभाव नाही. आज जर दुधाचा प्रश्न, मी माहिजळगावला गेलतो, दुधाचे गोटे आहेत लोकांचे अक्षरशः. एक माणूस रडला, एका लिटरला त्याला 15 रुपये फटका बसतोय. एका माणसा जर 50 असेल तर 15 रुपयांनी हिशोब करा. तर एवढा प्रचंड मोठा लोकांचा लॉस होतोय.
तसं पाहिलं तर पालकमंत्री या ठिकाणी सुजय विखे पाटलांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील आहेत, ते दुग्ध विकास मंत्री. दुग्ध विकास मंत्रीच्या जिल्ह्यात एवढी वाईट परिस्थिती, त्याच्यामुळं लोकांचा आणि एकंदरीत महिलांचा प्रचंड असा उद्रेक आहे. तसेच आमचा जो भीमा पट्टा आहे, नाही ह्याबद्दलच मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार हा. होतो की जे आपले भीमा पट्टामध्ये जे 10 ते 12 गावांनी मतदानावर बहिष्कार घातलाय, मग त्या गावात जाऊन तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी मतदाराशी बोललाय का तुम्ही? या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवार साहेबांशी ह्या विषयात आम्ही बोललोय. कर्जत जामखेडचे कार्यक्षम आमदार या ठिकाणी रोहितदादा पवार साहेब अतिशय सक्षम असं नेतृत्व या तालुक्यात आता सध्या त्यांनी जवळजवळ 60 टँकर, शासनाचं टँकर नाहीत, 60 टँकर द्वारे या ठिकाणी पाणी पुरवठा त्यांच्यातर्फे होतोय. त्यांनी या ठिकाणी भीमेचा प्रश्न, हा पाण्याचा प्रश्न 1-2 महिन्यापूर्वी लोकांनी घातल्यानंतर त्यांनी त्यात लक्ष घातलं होतं. पाणी आलतं, फक्त रोहितदादा पवार साहेबांची मागणी म्हणून वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने राजकारण करून पाणी, सरहद्दीवर आलेलं पाणी ती थांबवलेलं आहे. माझा हाच प्रश्न आहे की पुणे जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत ते पाणी पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवतात हा. आणि सोलापूर जिल्ह्यातले जे तिकडले लोकप्रतिनिधी आहेत ते उजनी धरणातून पाणी खाली नेतात, म्हणजे कर्नाटक, सोलापूर जे आपला नगर जिल्हा आहे ह्याच्यामध्ये 2 आमदार असून त्याचा काही परिणाम होत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नाही, मुद्दा असा आहे, आता सरकारमध्ये कोण आहे? भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ही आदरणीय रोहितदादा पवार यांनी 2 महिन्यापूर्वी, 1 महिन्यापूर्वी ह्या विषयासाठी निवेदन दिलं. सगळी या ठिकाणी कमिटी झालती, सर्व पद्धतीचं त्यांनी पाणी द्यायचं कबूल केलं. परंतु रोहितदादा पवार साहेबांनी यात इंटरेस्ट घेतलेत म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार राम शिंदे आणि सुजय विखे पाटील यांनी आलेलं पाणी तिथं थांबवलं. तर आता आदरणीय रोहितदादा पवार साहेबांना या ठिकाणी या पट्ट्यातली लोक सगळी भेटलेली आहेत, त्यांनी बहिष्कार घातलेला आहे, बहिष्कार आहे. तर आता रोहितदादा पवार 1-2-3 दिवसात आल्यानंतर निश्चितपणानं विश्वास आहे रोहितदादा पवार त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढू. मार्ग नाही निघाला तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात. कारण ही पाणी म्हणजे तालुक्याला पुरवलं जाणार आहे, फक्त ह्या पट्ट्यात उपयोग होत नाही. अख्ख्या तालुक्याला ह्या भीमा नदीचं पाणी टँकरची भरायची व्यवस्था तिथे तालुक्यात आज प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. जर आता त्या टँकरला पाणीच भराय नसेल तर पाणी आणणार कुठनं, हा पण प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त त्या भीमा पट्ट्यातल्या विषयाचा नाही, ह्या सगळ्या गावाचा, अख्ख्या तालुक्याचा प्रश्न आहे. काही जामखेड तालुक्यात पण काही वेळेस पाणी नेलंय या भीमा नदीच्या पात्रातून. तर ह्या भीमा नदीत पाणी येणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी आम्ही 100% 4-5 दिवसात रोहितदादा 7 तारखेनंतर इथं या संदर्भात आम्ही बोललो, मिटिंग घेणार आहेत आणि त्याच्यावर पुढचा मार्ग 100% मला खात्री त्याच्यावर मार्ग निघेल. आपल्या खेड जलाशयामधून राशींचे पाणी पुरवठा आणि कर्जतला पाणी पुरवठा केला जातो, ते आता दोन्ही वाहिन्या ठप्प आहेत. कशामुळे की पाणी उजनीमध्ये म्हणजे पाणी नसल्यामुळं. तर आता त्या लोकांचे जे हाल, शेतकऱ्यांचे तर हाल होते, त्याच्यानंतर जे प्राणी आहेत, जनावर किंवा शेतीला तर आता 4 तासच वीज भेटते, शेतीला काय पाणी जास्त प्रमाणात दिलं जात नाही. पण ह्याच्यावर जे आता शहरीकरणाचे जे पाणी पुरवठ्यासाठी त्याच्यासाठी काय ठोस पावलं तुम्ही काय आमदारांच्या कानावर घातलेत का? आदरणीय रोहितदादा पवार साहेबांना हा विषय गांभीर्याने त्यांनी 2 महिन्यापूर्वी त्यांच्या लक्षात, ती एक सक्षम लोकप्रतिनिधी, त्यांना ह्या गोष्टीची जाण आहे. कुकडीचं पाणी असेल, भीमेचं पाणी असेल, ह्याच्यासाठी ती प्रयत्न भरपूर आहेत. परंतु राजकारण केलं जाते तालुक्यात मोठ्या प्रमाणात. लोकप्रतिनिधींनी जर रोहितदादाने आणायचं कुठलं बी, उदाहरणार्थ MIDC मंजूर करून आणल्यानंतर रोहितदादा पवार साहेबांनी MIDC आणल्यामुळं ती MIDCचं काम हाणून पाडलं, ती बंद केलं. या MIDCच्या ह्याच्यातून हजारो पोरांचा या ठिकाणी प्रश्न सुटला असता, तालुक्यात त्या ठिकाणी उद्योगधंदा निर्माण झाला असता. परंतु फक्त रोहित पवार MIDC करतेत म्हणून या ठिकाणी राम शिंदेने त्या ठिकाणी ती MIDC बंद केली आणि दुसरीकडे मंजूर केली. त्यांनी काय सांगितलं होतं की 10 दिवसात, 20 दिवसात, महिन्यात ती MIDC सुरू करतो. त्या MIDCची पुढील कार्यवाही काही पण नाही, ती पण होणार पण नाही. फक्त रोहित पवार करतेत म्हणून त्याला कुठंतरी विरोध करायचा, अशा पद्धतीचे हे राजकारण आहे. तसंच या पाण्याचं पण राजकारण आहे.
पाण्याचं पण राजकारण होतंय. ही पाणी सोलापूरला सोडलं जाते खाली. इथं विचार केला जात नाही. गेल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून ही परिस्थिती, गेल्या 4, 5, 7 वर्षापासूनची भीमा नदीची अशा पद्धतीची परिस्थिती झाली. भीमा नदीचं वाळवंट करायचं काम कुणी या भारतीय जनता पार्टीचं पापही. आणि आता सुद्धा फक्त रोहित पवारनी पाणी ठेवलं अशा पद्धतीचं वातावरण होऊ नये म्हणून ती पाणी तिथं थांबवण्यात आलं. आपल्या सीमेवर आले, त्या जलालपूरच्या सरहद्दीवर आलेलं पाणी तिथं थांबवलं गेलं. म्हणजे ही राजकारण होते. त्यासाठी व्यापक स्वरूपाचं आंदोलन या भीमा पट्ट्यात किंवा तालुक्यात उभा केलं जाईल. याचा आता 7 तारखेनंतर रोहितदादा पवार साहेबांचा इकडे दौरा होणार आहे. त्यावेळेस हा विषय मार्गी निश्चितपणे इथं मार्ग निघलेला असेल काहीतरी. तर असे होते आपली खास मुलाखत. तुम्ही आमच्यासाठी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.